तर आज आमच्या गावात निघालती रे बा ग्रंथ समाप्तीची धम्म रॅली. तर चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग स्टार्टिंग पासून दाखवतो. तर काय म्हणता बे पोट्टे होता, आज सकाळी चालतो रे बा आम्ही गावातल्या बुद्ध विहारात. इथं येऊन पाहतो तर काय पोट्टे चांगले गंज कच कच घासू राहिले. इकडे आपल्या गळ्यानं तर कणी काही आणली होती, बाहेर येऊन पाहतो तर काय एवढी खतरनाक बायानं रांगोळी काढली का बस रे बस. आणि इकडे हॉलमध्ये येऊन पाहतो तर काय स्वयंपाकवाल्या बायानं अर्धा भाजीपाला कापून ठेवला होता. नेमकं हे जेवण होई कायचं रे बा. तर आमच्या बुद्ध विहारामध्ये बसला होता रे बा 3 महिन्याचा ग्रंथ, तो आज समाप्त झाला. म्हणून त्याच निमित्तानं आज बुद्ध विहारामध्ये जेवण ठेवलं होतं. अचानक असं समजलं का जेवणाच्या अगोदर पहिले धम्म रॅली काढणार आहे, त्याच्यानंतर जेवणाची सुरुवात होईल. आणि तुमच्या गावातल्या बुद्ध विहारामध्ये ग्रंथ बसला की नाही तर हे मला कमेंट करून सांगा. इकडे येऊन पाहतो तर काय धम्म रॅलीला तर सुरुवाती झाली होती. चला मग दाखवतो तुम्हाला धम्म रॅली. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर. मंदिरात रॅली वापस आल्याबरोबर पहिले जेवणाचा कार्यक्रम चालू केला, कारण का आजच आपल्याला साजरी करायची होती कोजागिरी. लगेच मग जेवणाचा कार्यक्रम झाल्याबरोबर इकडे दूधही घोटणं चालू होतं आणि त्याच्याच बाजूनं चांगलं नाचणंही चालू होतं. तुमच्या गावामध्ये अशी कोजागिरी साजरी करते की नाही मला कमेंट करून सांगा. आतापर्यंत तुमच्या भावाला तुम्ही कुठं नाचताना पाहिलं नसन, आता ह्या ब्लॉग मध्ये पाहून घ्या तुमचा भाऊ कसा नाचते. तर नाचण्याचा कार्यक्रम आटपल्याबरोबर पहिले तर झाला रे बा खिरापत चालू. सगळ्या पोट्टेनं आपापल्यासाठी आणलं, सगळेच भिडले रे बा त्या खिरापतावर. खिरापत खाल्ल्याबरोबर आम्ही चाललो रे बा घरी. तुम्ही कुठं नका जाऊ, तुम्ही मला फॉलो करून घ्या. भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.